अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. चातुर्मासातील 25 नियम. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिकी शुद्ध एकादशी हा 4 महिन्यांचा काळ असतो. यालाच चातुर्मास असेही म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने आषाढाचे 20 दिवस आणि श्रावण भाद्रपद अश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. तर सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात तर काही नियम पाळतात. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी यज्ञोपवीत संस्कार, मुंज, विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, भूदान इत्यादी शुभ कामे केली जात नाहीत. तर या यंदाच्या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही अवश्य पाळायचा आहे. नियम 1. चातुर्मासात 4 महिने दररोज आपल्याला तुळशीसमोर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करावा. साध्या पाण्याने, गंगाजलाने, पंचामृताने तुम्ही अभिषेक करावू शकतात. तसेच मधाने सुद्धा अभिषेक करायचा आहे. चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. रोज सकाळी नाही शक्य झालं तरी संध्याकाळी तरी अवश्य लावा आणि दोन्ही वेळेस लावलं तर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि घरात स्थिर होते. चातुर्मासात काही लोक 4 महिने एकाच वेळेचं जेवण करतात आणि काही जण तामसिक भोजनाचाही त्याग करतात. चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सुवासिन स्त्रीची नित्यनियमाने ओटी भरावी. चातुर्मासात 4 महिने सुंदरकांड, गीता, रामायणाचं पठण करावं. माणसाच्या जीवनासाठी हे खूपच फलदायी ठरते. गणपतीला दररोज लाल फूल म्हणजेच तुम्ही जास्वंदीचे फूल देखील वाहू शकतात. हा तुम्ही नित्यनियमाने 4 महिने करायचा आहे. चातुर्मासात दान करणे अतिशय खूप विशेष फलदायी मानले जाते. या 4 महिन्यात दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे अतिउत्तम. यामुळे त्यांच्या आत्म्यास शांती मिळते. तसेच या महिन्यात केलेली कोणतीही उपासना आणि साधना ही लवकर फळप्राप्ती देते. चातुर्मासाच्या या 4 महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे रोज नित्यनियमाने. 4 महिने दररोज पुरुष सुक्तम दिवसातून एकदा तरी म्हणावे किंवा तुम्ही गुरुचरित्रातील 14वा अध्याय दररोज वाचू शकता. खूपच प्रभावशाली आहे. तुमच्या आयुष्यात चांगलाच प्रभाव ह्यामुळे दिसून येईल. चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्राशयनास जातात. या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जातात. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दररोज 1 माळ जप करावा. म्हणजेच भगवान विष्णू यांची आपल्यावर कृपा राहते. चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना भगवान शंकरांचा अतिशय प्रिय महिना मानला जातो. असे म्हटले जाते की जो भक्त खऱ्याखुऱ्या मनाने भगवान शंकरांची आणि विष्णूंची पूजा करतो त्यांच्या आयुष्यातील संकटे कायमचे दूर होतात. चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा आणि जप करावा किंवा श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. चातुर्मासामध्ये सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. चातुर्मासाच्या 4 महिन्यात तुम्ही दररोज भगवद्गीतेचा 1 अध्याय सुद्धा वाचू शकता. याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः 3 अध्याय किंवा 7 अध्याय देखील आवर्जून वाचू शकता. चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात दररोज प्रदक्षिणा घालाव्यात. औदुंबराची प्रदक्षिणा घालणं हे अतिशय उत्तम असतं. हा नियम तुम्ही नित्यनियमाने करावा. त्याचबरोबर शनिवारी पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा केल्यावर 7:30 संरक्षण होते. चातुर्मासात 4 महिन्यात दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर 11, 21 किंवा 108 बेलपत्र वाहावे. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे. हा सुद्धा तुम्ही नित्यनियम करू शकतात. हा नियम नित्यनियमाने केल्यास महादेवाची कृपा आपल्यावर सदैव कायम राहते. चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा अवश्य लावा. 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा. तसेच गाईला सुद्धा घास घालावा. 4 महिने दररोज विद्यार्थ्याने गणपती अथर्व शीर्षाचे पठण करावे किंवा ओम गणपतये नमः म्हणावे. त्याचबरोबर ह्या मंत्राचा जप 108 वेळा करावा. तुम्ही गणपती स्तोत्र, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र व सरस्वती स्तोत्र सुद्धा म्हणावे.
चातुर्मासात उपवास, तप, जप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फलप्राप्ती होते आणि भगवान नारायणांची कृपा सदैव आपल्यावर राहते. चातुर्मासात 4 महिने दररोज श्रीकृष्णाला व विष्णूंना तुळस वाहावी. चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्री सूक्ताचे 11 वेळा दररोज नित्यनियमाने पठण करावे. चातुर्मासातील 3 या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज सायंकाळी अवश्य दिवा लावा. बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे म्हणून त्यांनी आवश्यक पूजा करावी. बेल झाडाच्या खाली दिवा लावल्यावर माता लक्ष्मी अधिक प्रसन्न होते. तुम्हाला नोकरीत अडचण येत असेल, नवी नोकरी मिळण्यासाठी ही सेवा अत्यंत शुभ आहे. आपल्याला शुभफळ लवकरच प्राप्त होते. चातुर्मासात एक वेळ जेवण करणे हे उत्तम मानले जाते. या 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले. श्रावणात भाजीपाला, भाद्रपद मध्ये दही, अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळीचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्त करावा. शक्य तितक्या चांगल्या मनाने भगवंतांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीवर, फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे श्रीकृष्णाचे असेल किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचे असेल किंवा श्रीहरी विठ्ठलाचे असेल तर त्याच्यावर तुम्ही दररोज पारिजातकांची फुले अर्पण करू शकतात. अशा पद्धतीने तुमच्याकडून 4 महिन्यामध्ये 1,00,000 पारिजातकांची फुले अर्पण झाली पाहिजेत. श्रीहरी विष्णूंना लक्ष तुळशी अर्पण म्हणजेच 1,00,000 तुळशींची पानं तुम्ही या 4 महिन्यांच्या काळात अर्पण कराल तर तुम्ही या पद्धतीने देखील संकल्प करू शकतात, घेऊ शकतात. याचबरोबर हे 4ही महिने तुम्ही दुर्गा सप्तशती दररोज पाठ करू शकतात. म्हणजेच आपल्या कुलदेवतेची सेवा करू शकतात. कुलदेवतेची कृपा अधिक होते. कोणतेही कार्य हे सहज शक्य होतात. याचबरोबर गुरुचैत्राचे पारायण देखील तुम्ही करू शकतात. संक्षिप्त गुरुचैत्राचे पारायण देखील करू शकतात. नवनाथ पारायण करू शकता. तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करू शकतात किंवा शिवलीलामृतातील जो 11वा अध्याय आहे याचे सुद्धा तुम्ही दररोज पठण करू शकता. त्याचबरोबर श्री गणेशांना लक्ष दुर्वार्चन 1,00,000 दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना या 4 महिन्याच्या काळामध्ये अर्पण कराल. या पद्धतीचा देखील तुम्हाला संकल्प घेता येईल. आषाढी एकादशीपासून तर ते कार्तिक एकादशीपर्यंत महादेवाला 4 महिन्यामध्ये 1,00,000 पांढरे फुलं अर्पण करतात. म्हणजे रोज काही असं ठरलेलं नाही की रोज 1,000, 2,000 असं काही नाही. रोज म्हणजे 4 महिन्यामध्ये 1,00,000 फुलं आहे ती मोजून शिवलिंगाला अर्पण करतात. याचबरोबर बरेच जण कांदा, लसूण, वांगी हे 4 महिने सोडतात आणि कांदा लसूण न टाकता जे काही पदार्थ बनवता येतात ते पदार्थ खातात किंवा भाज्या, वरण यांच्यामध्ये सुद्धा कांदा लसूण याचा वापर केला जात नाही. याशिवाय जेवण बनवलं जातं आणि ते खाल्लं जातं. याचबरोबर वांगीसुद्धा जे आहे ते 4 महिने खात नाही. याशिवाय या चातुर्मासात तुम्ही दानधर्म भरपूर करू शकतात. आपल्या पितरांच्या नावे दानधर्म करू शकतात किंवा तुम्ही बघा या 4ही महिन्यामध्ये एखाद्या गरजू व्यक्ती असेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये रोजच्या रोज शिधा तुम्ही देऊ शकतात. समजा तुम्ही बाळकृष्णाला जर तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण करायची सेवा करताय तर तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी या सेवेला जी आहे ती सुरुवात करू शकतात. आणि अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवसापासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकतं. आषाढी एकादशीला तुम्ही हे जर व्रत सुरू केलं तर अतिशय उत्तम. हे 4 महिने भगवान श्रीहरी विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम दररोज तुम्ही पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनामावली म्हणत तुम्ही आपल्या देवघरातील श्री बाळकृष्णांची मूर्ती आहे यांना तुळशीपत्र अर्पण करायचं, पिवळी फुले अर्पण करायची. हे देखील आपण करू शकतो. याचबरोबर तुम्हाला जे काही पारायण करण्याची इच्छा आहे तेही काही स्तोत्रमंत्र पठण करण्यासाठी इच्छा आहे पण काही अडचणींमुळे काही कारणाने ते आजपर्यंत शक्य नाही झालं तर या चातुर्मासामध्ये संकल्प घेऊन 4 महिने तुम्ही ती सेवा जी आहे ती तुम्ही करू शकतात. आणि संकल्प आषाढी एकादशीला घेणं झालं नाही तर काही हरकत नाही. कोणत्याही दिवशी, कोणत्याही वारी या चातुर्मासामध्ये तुम्ही कोणत्याही सेवेला संकल्प घेऊन सुरुवात करू शकता. याचबरोबर या 4 महिन्यामध्ये जे हे व्रत, वैकल्य, सेवा, उपासना जी आहे ती करण्याला इतकंच जास्त महत्त्व आहे की त्या आवर्जून केल्या जातात. पण अशी काही शुभ कार्य आहेत की या चातुर्मासामध्ये केली जात नाही. त्यापैकी पाहिलं म्हणजे की या 4 महिन्यामध्ये मुंज केली जात नाही, लग्न केलं जात नाही, यज्ञ केलं जात नाही आणि गृहप्रवेशसुद्धा केला जात नाही. तुम्ही स्वतःचं घर घेतलं असेल आणि गृहप्रवेश करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आषाढी एकादशीपासून तर देवउठणी एकादशीपर्यंत नवीन घरामध्ये वास्तुशांती किंवा गृहप्रवेश करू शकत नाही.
तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल. अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमांचे पालन केल्यास आपण आपलं आरोग्य सुधारेल, मानसिक पीडा नाहीशी होईल, सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. तसेच सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल, सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होईल, मानसिक दृढता प्राप्त होते. तसेच आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्याचबरोबर चातुर्मासामध्ये 4 महिने या प्रकारच्या नियमांचं पालन केल्यास भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा आपल्यावर सदैव प्राप्त होते. जीवनात आनंद आणि समृद्धीत वाढ होते. घरात बरकत येते. तसेच आत्मविश्वास, त्याग, समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते. त्यामुळे या चातुर्मासात हे 4 महिने या नियमांचं पालन अवश्य करा. आणि हा चातुर्मासाचा प्रारंभ 26 जुलै 2026 रविवार देवशयनी एकादशीपासून होतो. चातुर्मास समाप्ती 22 नोव्हेंबर 2026 देवउठणी प्रबोधिनी एकादशीपर्यंत समाप्त होतो. जर तुम्हाला ही माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला म्हटलं अजिबात विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.